नमस्कार मित्रांनो, बिग बॉस मराठी ह्या शोशी निगडीत एक मोठी अपडेट पुढे आली आहे। कलर्स वाहिनीने ह्या शोच्या वेळेत एक मोठा बदल केला आहे। तेव्हा आता किती वाजेपासून आपल्याला हा शो बघता येणार आहे जाणून घेऊया ह्या व्हिडिओच्या माध्यमातून। तत्पूर्वी जर तुम्ही आपल्या YouTube चॅनलवर नवे असाल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून असेच लेटेस्ट अपडेट्स वेळेत तुम्हाला मिळत राहतील। चला तर मग मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया। मित्रांनो, बिग बॉस मराठी ह्या शोचा सीझन 5 संपायला आता केवळ एकच आठवडा उरलाय। 100 ऐवजी केवळ 70 दिवस शो सुरू ठेवण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतलाय आणि अर्थातच त्यामागील कारण म्हणजे हिंदी बिग बॉसचा शो छोट्या पडद्यावर येतोय, ज्याला बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान होस्ट करणार आहे। मित्रांनो, बिग बॉस मराठी ह्या शोच्या वेळेत बदल करण्यात आलाय आणि त्यामागील कारण म्हणजे नवीन सिरियल सुरू होणार आहे। कलर्स मराठीवर 3 ऑक्टोबर पासून आई तुळजाभवानी ही नवी मालिका सुरू होणार आहे। त्यामुळे बिग बॉस मराठी हा शो 3 ऑक्टोबर पासून 9 ऐवजी 9:30 वाजता बघायला मिळणार आहे। तेव्हा ही प्रमुख अपडेट लक्षात घ्या। मित्रांनो, सध्या शोचे शेवटचे काही दिवस शिल्लक असल्याने शो फारच इंटरेस्टिंग असा झालाय। सध्या घरात 8 स्पर्धक शिल्लक राहिले आहेत, मात्र त्या 8 पैकी फिनालेपूर्वी एकूण 3 सदस्य एलिमिनेट होणार आहेत। याचाच अर्थ 6 ऑक्टोबरच्या फिनालेकरिता केवळ 5 स्पर्धक क्वालिफाय करू शकणार आहेत। आणि त्यातही शॉकिंग न्यूज म्हणजे निक्की तांबोळीने नुकतीच टॉप 5 स्पर्धकांमध्ये एंट्री मारली आहे। तेव्हा पंढरीनाथ कांबळे अर्थात पॅडी दादा, जान्हवी किल्लेकर आणि वर्षाताई उसगावकर हे स्पर्धक सध्या डेंजर झोनमध्ये आहेत। या आठवड्याच्या एलिमिनेशन तसेच मिडवीक एविक्शनद्वारे हे तिघे घराबाहेर जाणार हे जवळपास निश्चितच झाले आहे। मित्रांनो, तुमच्या मते कोणते 3 स्पर्धक घराबाहेर जायला हवेत? कमेंट सेक्शनद्वारे तुमचे मत नक्की कळवा। तसेच या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह। जय हिंद, जय महाराष्ट्र।